नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 11 मित्रांनो, ज्यामध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी मित्रांनो TCS पॅटर्न आधारित शिपाई व लिपिक हमाल या पदाकरता जे मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे व अति संभाव्य प्रश्न आपण कव्हर करत आहोत। तर मित्रांनो, या मागील व्हिडिओ सिरीज जर तुम्हाला पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक मित्रांनो उपलब्ध आहे। तुम्ही तेथून मागील सर्व व्हिडिओ देखील पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व अति संभाव्य प्रश्न आपण कव्हर केलेले आहे। तसेच मित्रांनो, लिपिक व शिपाई हमाल या पदाकरिता जेवढे काही आपले फ्रीचे मॉक टेस्ट आहेत ते देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून दिलेले आहेत। जर तुम्हाला ते देखील सोडवायचे असतील तर मित्रांनो, टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। तुम्ही तेथून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो। तर पाहूया आपल्या आजच्या भाग 11 मधील लिपिक व शिपाई हमाल या पदाकरताचे TCS पॅटर्न आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, कुलबा, जंजिरा, लिंगाणा हे महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर कोणत्या जिल्ह्यामधील हे जे की किल्ले आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की रायगड। तर रायगड या जिल्ह्यामधील जे आहे हे संपूर्ण काही महत्त्वपूर्ण किल्ले आहेत, कुलंबा, जंजिरा आणि लिंगाणा। तर मित्रांनो, TCS पॅटर्न आधारित जो सिलेबस आहे जिल्हा न्यायालय भरतीचा, जो की मित्रांनो परिपूर्ण इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र हे सर्व काही विषय इन्क्लूड आहेत। त्यामुळे आपल्याला इतिहासामधील सर्व काही महत्त्वपूर्ण घटना माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 असा आहे, पुढील प्रश्न, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे डॅशवे तीर्थकार होते, म्हणजे की कितवे तीर्थकार होते वर्धमान महावीर? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 24वे। तर 24वे तीर्थकार होते वर्धमान महावीर हे जैन धर्माचे। ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, बैसाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा जो बैसाखी सण आहे तो कोणत्या राज्याचा सण आहे? थोडक्यात असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, पंजाब। तर पंजाब या राज्याचा जो आहे हा सण आहे बैसाखी। तर TCS द्वारे घेतल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व एक्झाममध्ये जे मित्रांनो राज्यातील जे काही लोकनृत्य असतात किंवा ज्या राज्याची काही खासियत नृत्यावरून ओळखून पडते ते देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण का त्यावर देखील तुम्हाला 2 ते 4 मार्कासाठी प्रश्न जो आहे तो विचारला जातो। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो किंवा कोणामार्फत केली जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात त्यांच्याद्वारे जे आहे जे की ग्रामसेवकाची नेमणूक जो आहे ती केली जाते। ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 असा आहे, पर्यायातून चुकीचे विधान निवडा। तर जे विधान जे आहे यापैकी चुकीचं निवडायचं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की कुतुब मिनार आग्रा या येथे आहे। हे जे की कुतुब मिनार आग्रा या ठिकाणी नसून त्यामुळे जे आहे जे की ऑप्शन नंबर ड ह्याचं उत्तर होईल। जे इतर पाहिलं ज्यामध्ये शीश महल हे उत्तर प्रदेश येथे आहे, अगदी बरोबर आहे। मीनाक्षी मंदिर तामिळनाडूमध्ये आहे, बरोबर आहे। गोल घुमट कर्नाटक या ठिकाणी आहे, ते देखील बरोबर आहे। परंतु कुतुब मिनार हे आग्रा या ठिकाणी नसून त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते चुकीचं असणार असेल, म्हणजे की चुकीचं विधान ऑप्शन नंबर ड चं हे होणार असेल। त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे उत्तर होईल। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 6 पुढील कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतूद आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की कलम 81। तर कलम 81 अन्वये जे आहे जे की लोकसभेची तरतूद करण्यात आलेली आहे। तसं मित्रांनो, तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीच्या परिपूर्णतेसाठी TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला A to Z TCS पॅटर्न आधारित जिल्हा न्यायालय भरतीचा अभ्यासक्रम मित्रांनो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। त्यासोबतच सर्व काही लेटेस्ट अपडेट देखील तुम्हाला पर्सनली त्या ठिकाणी सेंड केले जातात। जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरची लिंक उपलब्ध आहे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या। त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जाणार असेल। आणि मित्रांनो, वेळोवेळीचे सर्व काही अपडेट मिळवण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला फ्रीचे मॉक टेस्ट वेळोवेळी अपडेट जे की देण्यात येणार असतात मित्रांनो। त्यानंतर पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक आपला 7 आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7 असा आहे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, ज्याला की नाबार्ड आपण म्हणतो, तर स्थापना कधी झाली या बँकेची? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1982। तर 1982 साली जे आहे नाबार्ड या बँकेची स्थापना झाली। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 8 पुढील वर्गीकरण करताना केलेल्या 3 मूलद्रव्यांच्या गटाला डॅश असे म्हणतात?
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, ज्याला की त्रिके असं म्हटलं जातं. तर तुम्हाला ह्या सिलेबसमध्ये सामान्य विज्ञान ह्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार असतील. त्यामुळे जे आहे आपल्या नोट्समध्ये सामान्य विज्ञान देखील आपण कव्हर केलेलं आहे. त्यामुळे ते सर्व महत्त्वाचं आहे आणि एकाच ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण सिलेबस मिळणार असेल. त्यामुळे ते नक्की खरेदी करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 आहे. जापान जसे येन तर कॅनडा तसे काय, म्हणजे की जसं की जापानची करन्सी काय आहे तर येन आहे, तर कॅनडाची करन्सी काय आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे की डॉलर. डॉलर ही जी आहे कॅनडाची करन्सी आहे. जसं की भारत विचारलं तर भारत जी की रुपया याप्रमाणे येणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही, तर नाही असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दुहेरी न्याय व्यवस्था हे जे आहे जे की भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 11वा पुढील. चेतापेशीचे वर्गीकरण किती प्रकारात केले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 3 प्रकारामध्ये चेतापेशीचे वर्गीकरण जे आहे ते केलं जातं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 12वा. घटना समितीत दर डॅश लोकसंख्येच्या मागे एक सदस्य देण्यात आला होता, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 10 लाख. तर 10 लाख जे की लोकसंख्येच्या मागे एक सदस्य जो आहे देण्यात आलेला होता घटना समितीत. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 13वा आहे पुढचा. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे आहे निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 14. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतूद आहे, जे की आपण रिसेंटलीच हा क्वेश्चन्स पाहिला आहे पण रिपीट झाला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कलम 81 अन्वये जे की लोकसभेची तरतूद करण्यात आली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 15वा. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की व्यामेशचंद्र बॅनर्जी हे जे आहे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण जिल्हा न्यायालय भरसाठी आपण पाहिलेले आहेत. आणि जर मित्रांनो तुम्हाला TCS पॅटर्न आधारित जिल्हा न्यायालय भरचा सर्व काही A to Z अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर मित्रांनो नक्की आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जे आहे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचे फ्री मॉक टेस्ट देखील उपलब्ध करून दिले जात असतात. त्यामुळे दोन्ही महत्त्वाचं आहे. दृष्टिकोनातून नक्की ते मिळवायला विसरू नका. भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.